तमाम सर्व क्रीडा रसिकांचं तसेच मंचावरती अगदी सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत। आणि खास करून लवजी जर खरा म्हणायचं झालं तर साहेब नेहमीच वेळात वेळ काढून इथे येत असतात। अमितजी जाधव साहेबांना मी विनंती करतोय की आपण साहेबांना सन्मानित करावा। या अमितजी जाधव, त्यानंतर आमचे बघा महेश दादा पाटील, खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी त्यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांनी आपले फोर्ट्रिक आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेबांना इथे सन्मानित करण्यात येत आहे। खरं तर अफाट कर्तृत्व आणि एक आदर्श नेतृत्व असणारी व्यक्ती प्रशांत दादा ठाकूर साहेबांना मी विनंती करेन की थोडक्यात आपण मनोगत व्यक्त करावा या स्पर्धेच्या माध्यमातून। सामना चालू राहू दे। सरपंच चषकाच्या माध्यमातून गेल्या 4 वर्षांमध्ये सुकापूर प्रीमियर लीग या स्पर्धेचं सरपंच चषक 2025 या स्पर्धेचं आज या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे। या निमित्तानं उपस्थित असणारे जिल्हा परिषदेचे सदस्य अमित जाधव, इथं उपस्थित असणारे आमचे सर्व युवा सहकारी, उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी या स्पर्धेला सगळ्यात आधी मनापासून शुभेच्छा देतो। वेगवेगळ्या पद्धतीचे किती 16 संघ खेळले का? कोणीतरी एकाने टोटल करा। 23 संघ एकूण मिळून या ठिकाणी खेळले। या सर्व संघांच्या खेळाडूंचं मी मनापासून अभिनंदन करतो। आपल्या या सुकापूर आणि परिसरामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक राहायला आली आहेत, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून लोक राहायला आलेले आहेत। या सगळ्या लोकांना एकत्र आणण्याच्या दृष्टिकोनातून सरपंच चषक ही स्पर्धा निश्चितपणानं अतिशय उपयुक्त अशा पद्धतीची स्पर्धा आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला या आपला खेळ दाखवण्याची इथं संधी मिळाली असेल। या स्पर्धेला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर गावामध्ये चालू असलेल्या सर्व सामाजिक उपक्रमांना देखील माझ्याकडून मनापासून शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू धन्यवाद साहेब, आपला बहुमूल्य वेळ खरं तर आपण या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल तुमचंही मनापासून संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं आभार। थँक्यू सो मच। प्रशांत दादा ठाकूर या स्पर्धेतून निरोप घेताना मार्गस्थ होताना त्यांचंही मनापासून आभार। आणि जाऊया पुन्हा एकदा थेट मैदानावर, ऐकूया आमचे लोहेश दिघे यांना। यस, थँक्यू व्हेरी मच। अगदी आपला अमूल्य वेळ देऊन खरं तर दमदार आमदार ज्यांना खरं तर 4 हॅट्रिक खरं तर आमदार होण्याचं सौभाग्य लाभलं ते म्हणजेच आदरणीय प्रशांत दादा ठाकूर साहेबांचं खरं तर शुभागमन झालं होतं। आणि आत्ता मात्र या स्पर्धेला निरोप घेताना आपल्याला पाहायला मिळालं, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया। अगदी सरपंच चषक 2025 सुकापूर प्रीमियर लीगमध्ये जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे आपण लीगमधील शेवटची मॅच इथे पाहणार आहोत।